लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जाहीर झालेली आहे. ही लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट आहे. लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता केव्हा मिळणार याची तारीख आता शेवटी जाहीर झालेली आहे. एक तारीख नक्की केलेली आहे आणि या तारखेला लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीची रक्कम मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांचा हप्ता मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकत्रितपणे थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत ही मोठी अपडेट आणलेली आहे आणि या संदर्भातीलच आज महिला व बाल विकास विभागाने ही अपडेट देऊन शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरजू व पात्र महिलांना फक्त हा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे आणि हा जो आधार आहे लाडक्या बहिणींना गेले 1 ते 1.5 वर्षांपासून आपल्याला सरकारकडून मिळत आहे. आता राज्यातील लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळावा, त्यांच्या कुटुंबियांच्या दैनंदिन गरजा अधिक सहजपणे पूर्ण व्हाव्यात, तसेच मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आनंद द्विगुत व्हावा या हेतूने राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो, सगळ्यात मोठा निर्णय आहे. जर तुम्ही याच्याकडे लक्ष केलं तर तुम्हाला योजनेपासून वंचित देखील राहावं लागू शकतं. आता या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थी महिलांना डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित स्वरूपात जमा करण्याचा निर्णय आज शासन निर्णयाने घेतलेला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात महाडीबीटी द्वारे 3,830 रुपये जमा होतील, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 3,000 रुपये जमा होणार आहेत. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती तारीख निवडून दिलेली आहे ही तारीख देखील या अपडेट मध्ये आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्याचं नाव त्या यादीत आहे का नाही हे देखील पाहून जा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मकर संक्रांतीच्या शुभ पर्वतावर राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी देत सदर दोन्ही महिन्यांचा लाभ थेट लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिलेली आहे. या निर्णयामुळे महिलांना सणासुदीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांच्या घरगुती खर्चासाठी तसेच सण साजरा करण्यासाठी हा लाभ सगळ्यात जास्त उपयुक्त ठरणार आहे. म्हणजेच आता त्यांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या वेळेस खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी हा लाभ उपयुक्त ठरणार आहे. आता जिल्ह्यांसाठी कोणकोणत्या तारखा आलेल्या आहेत आपण हे पाहून घेऊया. सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगर मध्ये 10 जानेवारी 2025 ला हप्त्याची वाटप होणार आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 11 जानेवारी 2025 ला हप्त्याची वाटप होणार आहे. अमरावती मध्ये 12 जानेवारी 2025 ला हप्त्याची वाटप होणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये 13 जानेवारी 2025 ला हप्त्याची वाटप होणार आहे. आता येथे 2026 चालू झालेला आहे. तुम्हाला वाटेल 2025 आहे, पण तसं नाही, 2026 च्या या तारखा आहेत. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये 15 जानेवारी 2026 ला, बुलढाण्यामध्ये 10 जानेवारी 2026 ला, चंद्रपूरमध्ये 11 जानेवारी 2026 ला, धुळ्यामध्ये 12 जानेवारी 2026 ला, त्यानंतर गडचिरोलीमध्ये 13 जानेवारी 2026 ला, गोंदियामध्ये 14 जानेवारी 2026 ला, हिंगोलीमध्ये 15 जानेवारी 2026 ला, 13 नंबरला आहे जळगाव, यामध्ये 10 जानेवारी 2026 ला हा लाभ जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जालन्यामध्ये 11 जानेवारी 2026 ला, कोल्हापूरमध्ये 12 जानेवारी 2026 ला, त्यानंतर लातूरमध्ये 13 जानेवारी 2025 ला, 17 नंबरला आहे मुंबई शहर, 14 जानेवारी 2026 ला, मुंबई उपनगरामध्ये 15 जानेवारी 2026 ला, नागपूरमध्ये 10 जानेवारी 2026 ला, नांदेडमध्ये 11 जानेवारी 2026 ला, नंदुरबारमध्ये 12 जानेवारी 2026 ला, नाशिकमध्ये 13 जानेवारी 2026 ला, धाराशिवमध्ये 14 जानेवारी 2026 ला, पालघरमध्ये 15 जानेवारी 2026 ला, परभणीमध्ये 10 जानेवारी 2026 ला, पुण्यामध्ये 11 जानेवारी 2026 ला, रायगडमध्ये 12 जानेवारी 2026 ला, रत्नागिरीमध्ये 13 जानेवारी 2026 ला, सांगलीमध्ये 14 जानेवारी 2026 ला, त्यानंतर साताऱ्यामध्ये 15 जानेवारी 2026 ला, सिंधुदुर्गमध्ये 10 जानेवारी 2026 ला, त्यानंतर सोलापूरमध्ये 11 जानेवारी 2026 ला, ठाण्यामध्ये 12 जानेवारी 2026 ला, वर्ध्यामध्ये 13 जानेवारी 2026 ला, वाशिम मध्ये 14 जानेवारी 2026 ला आणि यवतमाळमध्ये 14-15 जानेवारी 2026 ला हप्ता जमा होण्याची मोठी तारीख, मोठी अपडेट सरकारकडून आलेली आहे. आता लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिलेले असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
करा. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि या मराठमोळ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.